जिल्हा परिषद गटात अमित माने, मिस्त्री साहेब व डॉक्टर अक्षय जाधव यांची हवा। आज सिद्धेश्वर मंदिर येथे नारळ फोडून विसापूर येथे भव्य अशी रॅली काढण्यात आली। या रॅलीस गटातील महिला, युवक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या भव्य रॅलीने चित्र पालटणार हे निश्चित। तासगाव तालुक्यातील विसापूर जिल्हा परिषद गटामध्ये आज आपण आलोय। आज आपण बघतोय की हे जे उमेदवार आहेत आपले अमित मिस्त्री, अगदी सर्वसामान्य कुटुंबातले, अगदी व्यवसाय करून आपली उपजीविका करणारे, परंतु आपल्या प्रचंड काम करण्याच्या मदत करण्याच्या सवयीमुळे प्रचंड मोठा त्यांनी मित्रपरिवार जमवला आहे। आणि दुसरे आहेत दुसरे आहेत आपले अक्षय जाधव, हे पंचायत समिती गणामध्ये उभा आहेत आणि ते वेटरनरी डॉक्टर आहेत। भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य आज सर्वसामान्यांच्यापर्यंत पोहोचलं की सर्वसामान्य घरातला माणूसच त्यांना उमेदवारी देऊन त्यांनी कितीतरी उंचीवरती नेलं आहे। त्याचंच हे उदाहरण म्हणून आपण इथं बघतोय की आज यांना प्रचंड त्रास पण झाला आहे। तेवढाच त्यांनी ते बोलून दाखवलेलं नाही, फक्त सर्वसामान्य लोकांच्यासाठीच ते आज या राजकीय फडामध्ये रिंगणामध्ये उतरलेत। आणि प्रत्येकानं इथं कुठलीही जेवणावळी दिली जात नाही, कुठलंही आमिष दिलं जात नाही। यांचं वैशिष्ट्य आज समजलं असं की खरोखर हे तळमळीनं आपल्या भागाचा विकास करण्यासाठीच उभारलेले आहेत। प्रस्थापितांनी आतापर्यंत काय केलं हे तमाम जनतेला माहिती आहे। इथं जमलेले सर्व जो जनसमुदाय आहे त्यांनी स्वतः यांच्या पाठीची ताकदीनं राहिलेत। स्वतःच्या घरून जेवण घेऊन येऊन ही लोक यांच्या मागं ताकदीनं उभा राहिलेत। आणि हे एकमेव असं उदाहरण आहे या विसापूर जिल्हा परिषद गटामधलं की हे संपूर्ण राज्यभर गाजतंय। आपण आज त्यांची चर्चा करतोय। नेमकं काय सांगाल? उद्याचा दिवस आहे, मतदान जवळ आले, नेमकं काय सांगाल? मतदारांना माझी विनंती आहे, कोणत्याही आमिषाला बळी पडू नका। आपल्याला विकास घडवायचा आहे, बदल घडवायचा आहे। 30-40 वर्ष झाले जे चाललं आहे राजकारण, त्यानं गावची प्रगती होत नाही। काय तर प्रगती कधी होणार? बदल घडला तर प्रगती होणार। त्यामुळं मतदारांना मला एवढीच विनंती आहे की कोणत्याही आमिषाला बळी न पडता सत्याच्या रस्त्यावर चालणाऱ्या माणसाला साथ द्या। आज भारतीय जनता पार्टीकडून तुम्ही रिंगणात आहात, आज सर्वसामान्य जनतेसाठी तुम्ही ताकदीनं उभा आहात, परंतु प्रस्थापितांकडून काहीतरी तुम्हाला त्रास नक्कीच झाला असणार, काय दबाव वगैरे असं काय आला का? नाही, तसा दबाव वगैरे काही नाही, काही विषय नाही। अर्थातच दबावाला बळी न पडणार हे व्यक्तिमत्व आहे, प्रचंड जिगरबाज व्यक्तिमत्व असं आहे। दुसरे आहेत आपले वेटरनरी डॉक्टर। मी परवाच्या बाईटमध्ये पण सांगितलं होतं की वेटरनरी डॉक्टर आहेत, यांचा प्रत्येक घरामध्ये शेतकऱ्यांशी संबंध येतो, त्यांना शेतकऱ्यांच्या समस्या सगळ्या माहीत आहेत। आणि ही जर जोडगोळी जर मैदानात तुम्ही जर जिंकून दिली तर मात्र प्रचंड बदल घडणार आहे आणि तुम्हालाही हा इथला विकास दिसणार आहे। काय सांगाल आज एवढी जनता तुमच्या पाठीशी आहे? आज ही जनता आपल्या सामान्य घरातून आलेल्या नेतृत्वाच्या पाठीमागं खंबीरपणे उभी आहे। माझं जनतेला एवढंच आव्हान आहे की जी आपले प्रस्थापित आहेत, ज्यांनी आजपर्यंत विकास कामांचा फक्त आश्वासनं दिली, ती कधीही पूर्ण केली नाहीत। 5 वर्षात हे प्रस्थापित कधी कुणाला गाडीतून खाली उतरलेले सुद्धा दिसले नाहीत। त्यांना आपल्याला आपल्या या उमेदवारीच्या माध्यमातून दाखवून द्यायचं आहे आणि हे जनमत आपल्या बाजूने आहे। त्यांना दाखवून द्यायचं आहे की हे सामान्य नेतृत्व काय करू शकते, एक साधारण कार्यकर्ता हे काय करून दाखवू शकतोय, याची प्रचिती आज आपणाला यातून द्यायची आहे त्यांना। त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या या सामान्य घरातून आलेल्या नेतृत्वाला एक संधी देऊन जी प्रगतीची जी उद्दिष्ट समोर ठेवून आपण चालायचं आहे, हेच मतदार राजा नेमका आज सगळीकडे विखुरलेला दिसत आहे। परंतु तुम्ही दोघं आज एक वेगळ्या पद्धतीचं तुमचं व्यक्तिमत्व आहे, तुम्ही मैदानात उतरलाय। त्यांच्या मनामध्ये काय आहे की जरी प्रचाराला बाहेर न पडले तरी मतदानाला तुमच्या बाजूने येतील का? काय वाटतं? 100% सामान्य जनतेच्या मनात आहे ते जी दबावाखाली राजकारण चाललेलं आहे। गट तट आजपर्यंत 2च गट हे अस्तित्वात होते। आपण त्यांना एक तिसरा पर्याय म्हणून संधी उपलब्ध करून दिलेली आहे। तो तिसरा पर्याय त्यांनी निवडून आपल्याला एक ही द्यायचा आहे, आपल्याला एक संधी द्यायची आहे। आपल्या बाजूने 100% जनता, धनशक्ती विरोधात जनशक्ती ही आपल्या बाजूने खंबीरपणे उभी राहणार आहे, याचं मी 100% सांगू शकतो। असं या भागामध्ये कुठलाही आमदार खासदार यांच्या पाठीशी नसताना हे 2 उमेदवार मैदानात उतरलेत, नेमकं पुढं काय होईल, काय सांगाल? विसापूर गटाच्या व गणाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टीने आपले विसापूर गटाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार अमित भैया माने व विसापूर गणाचे उमेदवार डॉक्टर अक्षय जाधव यांना उमेदवारी दिलेली आहे।
भारतीय जनता पार्टीनं एवढंच दाखवून दिलेलं आहे की भारतीय जनता पार्टी हा कोणत्याही घराणेशाहीचा, कोणत्याही गटाचा किंवा कोणत्याही एका पक्षाचा पक्ष नसून हा सर्वसामान्य जनतेचा पक्ष आहे. त्यामुळे सर्व मतदार राजांना, मतदार हा राजा असतो, या भागात आता सध्या दबाव तंत्र वापरून मतदार राजाला कोणता आमिष दाखवून दबाव टाकण्याचा प्रयत्न चालू आहे. आमची एवढी विनंती राहील की मतदार हा राजा असतो, त्यामुळे मतदार हे मतपेटीतून आपलं मत दाखवून देतील. सध्या विसापूर गणात व गटात संपूर्ण भागात जनमत हे अमित भैया व डॉक्टर अक्षय जाधव यांच्या बाजूने आहे. त्यामुळे जनतेनं ही निवडणूक हातात घेतलेली आहे. जनतेला एवढंच विनम्र आव्हान राहील की कोणत्याही दबावाला व कोणत्याही चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत त्यांना बळी न पडता संपूर्ण ताकदीनं आपण आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी व राज्याचे आपले मुख्यमंत्री देवाभाऊ यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्या गटातून व गणातून भारतीय जनता पार्टीच्या सर्व सदस्यांना, उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून आणायचं आहे. आता आपण बघतोय की इथं आता ऐकायला मिळालं की बरंच हे आलेले सगळे सामान्य कार्यकर्ते घरून जेवण घेऊन तुमच्या पाठीशी फिरतायत, ताकदीनं प्रचार करण्यासाठी फिरतायत. नेमकं काय सांगाल? भारतीय जनता पार्टीचे 2 उमेदवार जे आहेत ते अतिशय सर्वसामान्य घरातनं दिलेले उमेदवार आहेत. ही उमेदवारीच मुळात सर्वसामान्य जनतेतून आलेली उमेदवारी आहे. या विसापूर जिल्हा परिषद मतदारसंघातील जनता ही सर्वसामान्य जनतेच्या उमेदवारांच्या पाठीशी ठाम उभी राहील अशी मला खात्री आहे. घरोघरी जात आहे प्रचाराला, नेमका कसा प्रतिसाद मिळतोय काय सांगाल? तुम्हाला भारतीय जनता पार्टीकडून आज तुम्ही जात आहे, नवे 2 उमेदवार घेऊन जात आहे पुढं, गेल्यानंतर तुम्हाला काय प्रतिक्रिया, लोकांचा कसा सपोर्ट मिळतोय? तरुणांचा व सर्वांचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे. आपल्या विसापूर गटात कुठेही गेला तरी प्रस्थापितांच्या विरोधात जनतेमध्ये रोष आहे. जनतेनं आत्तापर्यंत कोणतीही विकास कामं या गटामध्ये केलेली नाही आहेत. त्यांना एक नवीन उमेदवार म्हणून अमित मिस्त्री साहेब व डॉक्टर यांच्यावर विश्वास आहे व हा विश्वास नक्की मतपेटीत आपल्याला दिसेल. आपण बघतोय इथं एक डॉक्टर आणि एक मिस्त्री हे दोघं निवडणूक मैदानात आहेत. इथं आलेला प्रत्येकजण मगापासून चर्चा करत होता की पूर्ण ताकदीनं यावेळेला नक्की बदल हा विसापूर सर्कलमध्ये घडणार आणि हे 2 उमेदवार निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना प्रचंड बहुमताने विजयी झालेले पाहायला मिळणार असा त्यांनी विश्वास करून दाखवला आहे.